लक्षात आलं की एक दरी निर्माण झाली असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं की लॅपटॉप पाहिजे, काहीच नाही झालं तर इंटरनेट पाहिजे आणि या सगळ्यामध्ये स्मार्टफोन तरी पाहिजेच पाहिजे अशी एक या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हे म्हणणं झालं. शिक्षकांना या सगळ्याचा काय सामना करायला लागतोय बघूया. आपल्यासोबत नामदेव महाजन सुद्धा आहेत. नामदेवजी, ग्रामीण भागामध्ये तुम्ही काम करत असताना काय अडचणी आहेत एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? खरंच विद्यार्थ्यांपर्यंत ही ऑनलाईन शिक्षणाची गंगा चालते? उन्हाळे सर येतो तुमच्याकडे. नमस्कार सर, माझे नाव शालिग्राम महाजन. सर, ग्रामीण भागामधील खेडेगावातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या खूप पण या अडचणींवर आम्ही मात केली आहे सर. मी अतिशय एक सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे सर, मोबाईल कॉलिंग कॉन्फरन्स. ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड फोन नाही, तसं जर पाहिलं गेलं तर सर खेडेगावातील विद्यार्थ्यांकडे अत्यंत कमी मुलांकडे अँड्रॉइड फोन आहे सर. मी तर माझ्या गावाचं उदाहरण दिलं तर 2-3 फोन आहे, पण साधा फोन कॉल त्यांच्याकडे आहे सर. आणि मी त्याच्या माध्यमातून एक पॉप्युलॅरिटी निर्माण केली सर आणि एक चांगला संदेश देतोय मी की आपण साध्या फोन सुद्धा विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊ शकतो. माझ्या शाळेमध्ये सर प्रथम सत्राचा अभ्यासक्रम संपण्यात आलेला आहे. मोबाईल कॉलिंग कॉन्फरन्स या माध्यमातून विद्यार्थ्यांना संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये शिकतो. आणि यामधून एक सूचना आहे फक्त सगळ्यांसाठी. आपण जेव्हा हे ऑनर करतोय तेव्हा हे थेट प्रक्षेपण त्याचं होतंय, त्यामुळे नामदेवजींना काहीतरी बोलायचं मला वाटतं. नामदेवजींकडे नामदेवजी बोला. आणि माझी बाकीच्यांना विनंती आहे, जेव्हा तुम्हाला बोलायला सांगितलं जाईल तेव्हा तुमचा जो माईक आहे तो ऑन करा, नाहीतर म्यूट ठेवा, म्हणजे जेणेकरून डिस्टर्ब नाही होणार. तर यामध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे छान प्रकारे शिक्षण घेऊ शकतो. बोला, सलग बोला. हा सर, यामध्ये आपण आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे छान शिक्षण मुलांना देऊ शकतो सर. ज्यामध्ये आपण ऑफलाईन मध्ये पारावरची शाळा घेऊ शकतो सर. विद्यार्थ्यांच्या गृहभेटी आहेत आणि त्यानंतर आपण शिक्षक हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा असा एक म्हणता येईल सर की व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपण कुठेतरी ऑडिओ त्यामध्ये ऍड करत नाही. पण जर का मोबाईल कॉलिंग कॉन्फरन्स जर घेतलं तर तिथे एकदम साधच सिंपल आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांजवळ साधच फोन लागतो. या माध्यमातून जरी आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, ऑफलाईन ऑनलाईन ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर होतात तर माझा आतापर्यंतचा 25% सिलेबस पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे महाजन सरांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओ बरोबर ऑडिओचा पण विचार करायला पाहिजे. पण आता ऑडिओचं शिक्षण कितपत इफेक्टिव्ह होईल मुलांपर्यंत पोहोचेल? संदीप देशपांडे सरांकडे जाऊया. संदीप देशपांडे